दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। संवाद साधण्यासाठी तसंच विचारांची देवाणघेवाण करण्याकरिता भाषेचा वापर होतोय। आज विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच इतर विषयाचं ज्ञान घेण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय होत आहे। मातृभाषेबरोबरच कोणत्याही एका भाषेवर आपलं प्रभुत्व असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा आणि वाङ्मय संकुलामार्फत साहित्याची पुनर्कल्पना समकालीन युगातील अंतःविषय दृष्टिकोन या विषयावर आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्राध्यापक महानवर हे बोलत होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी हे होते। भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉक्टर गौतम कांबळे यांनी विद्यापीठातील भाषा आणि वाङ्मय संकुलाची माहिती देत भाषेचे 8 विभाग विद्यापीठात सुरू असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर इरेश स्वामी म्हणाले, अभिव्यक्त होण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे भाषा। सरळ आणि साध्या भाषेमध्ये माणूस व्यक्त होत असतो। महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर तसंच विविध संत, शरण, कवी, साहित्यिकांनी भाषा समृद्ध केली आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये अभिव्यक्तीला महत्त्व आहे। सर्व भाषा या सारख्याच आहेत। आपण ज्या भूमीत जन्मतो तेथील भाषा ही आपली मातृभाषा होती आहे। ती आपल्याला लवकर कळते आणि समजते। प्रत्येक भाषा ही समृद्ध आणि अभिजातच असते असंही ते म्हणाले। या कार्यक्रमामध्ये स्वागत प्राध्यापक विद्या लेंडवे यांनी केलं। परिचय प्राध्यापिका श्रेया शहा यांनी करून दिला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केलं, तर आभार प्राध्यापिका सुमैया बागवान यांनी मानले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।